आज आपण बल आणि बलाचे प्रकार शिकणार आहोत। बल आणि बलाच्या प्रकारामध्ये आपण बघूया की किती प्रकारचे बल असतात। तर बल हे 6 प्रकारचे असतात। स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, त्यानंतर घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल। आता एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूवर जर बल लावला आपण आणि ती वर हवेत फेकली, समजा हा दगड आहे, हा दगड असा हवेत फेकला आपण, तर जेवढं बल लागलेलं आहे ते बल जिथपर्यंत लागतंय तर ज्या ठिकाणी त्याचं बल 0 होतं तिथून तो दगड खाली पडतो। पण जाताना त्याची जी गती होती त्यापेक्षा येताना त्याची गती वाढत जाते। म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे ते त्याला ओढतं। तर हा शोध कुणी लावलेला आहे? सर आयझॅक न्यूटन। कुणी लावलेला आहे हा? सर आयझॅक न्यूटन। तर सर आयझॅक न्यूटन नावाचा हा महान शास्त्रज्ञ 17व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे। त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। आता आपण युवराजच्या हातामध्ये हा दगड देऊ। आता युवराज अंदाजे 20 सेंटीमीटर अंतरावरून हा दगड मी जेव्हा सांगेन तेव्हा टाकायचा। काय दिसतं बघा। आता आपण एक काय घेतली, पाण्याने भरलेली बादली, आणि हातामध्ये काय आहे? दगड, आणि 20 सेंटीमीटर अंतरावरून आपण तो टाकणार आहे। चला चला 1 2 3 टाका। आवाज आला? कसा आवाज आला? डुबुक। कसा आवाज आला? डुबुक। आता दगड काढ पुन्हा। आता हाच दगड आपण काय करू? 50 सेंटीमीटर अंतरावरून टाकतो। आता हे झालं 50 सेंटीमीटर अंतर। आता बघू काय येतं। सोड। हा, तर पहिला 20 सेंटीमीटर वरून टाकलेला दगड आणि आता 50 सेंटीमीटर वरून टाकलेला त्या पाण्यामध्ये टाकलेला दगड, याच्यात काय फरक वाटतो रे? कोण सांगतं काय फरक वाटतो? हा, जो दगड त्याच्यामध्ये टाकला तर पहिला दगड टाकल्यानंतर आवाज आला, आणि दुसरा दगड टाकल्यावर पण आवाज आला, पण फरक काय आवाजात? पहिला टाकलेला दगड कमी आवाज होता आणि आता टाकलेला दगडाचा जास्त आवाज आला। जास्त आवाज होता। आणि पाणी पण कसं उडालं? जास्त। का? कारण वरून जेव्हा जास्त उंचावरून वस्तू पडली तेव्हा तिच्या गतीमध्ये काय झाली? वाढ, आणि त्या गतीमुळे तो जास्त गतीने कशात पडला? पाण्यात, आणि मग आवाज काय झाला? वाढला। तर अशा पद्धतीनं हे उदाहरण होतं कशाचं? गुरुत्वीय बलाचं।